बरं झालं ना मम्मा, तो व्हिडिओ आपल्या हाताला लागला म्हणून. म्हणजे आपण तो लगेच डिलीट केला. स्वानंदी अशी तोंड कशी पडली आहे ना, मज्जा. आणि अधिरा पण आहे ना अशी करेक्ट टायमावर आली आहे. दादाच्या नजरेतून स्वानंदी आणखीन उतरणार. छान सेट झालोय आपण. एवढे खुश होऊ नकोस. आत्ताशी आपलं अर्धच काम झालंय. व्हॉट? अजून काय काम आहे? जेव्हा दोन्हीही डिवोर्स फाईल होतील ना, तेव्हा आपलं खरं काम संपेल. अंशुमन, तू का आलीयस इथे? काकू काकू काय? काकूंना भेटायला. तुझं मिशन पूर्ण झालं की नाही? खूप प्रयत्न केलेस तू, तिला काहीतरी व्हावं, ती मरून जावं यासाठी. नाही, पण ती अजून जिवंत आहे आणि मला ती जिवंतच हवी आहे. त्यामुळे तू आता इथून निघ. हे बघ अंशुमन, हे सगळं बघितलंय मी स्वानंदी. वहिनी, तू जे काही केलंयस ना ते सगळं बघितलंय मी. आता तू बघायचं आणि त्यातनं शिकायचं. माझ्या लाईफस्टाईल मध्ये लुडबुड करणाऱ्या माणसांना मी बाजूला करतो आणि तू माझ्या लाईफस्टाईल मध्ये नाक खुपसलंयस. आता त्याचा मी सोळामोळा करून कसा बाजूला टाकतो ते बघ. त्या थर्ड श्वेताला हेल्प करण्यासाठी माझ्या विरोधात गेलीस तू. काय काय करावं लागलं मला. त्या श्वेताच्या घरी गुंड पाठवावे लागले, तिला धमकावं लागलं. पण आता हेच मी तुझ्यासोबत केलं तर अंशुमन, काय? एक मिनिट, आत्ता पण रेकॉर्ड करतेस का तू? का लपून आणलायस रेकॉर्डर? बघू. काय करतोयस तू? माझे पत्ते मी ओपन करतोय. स्वानंदी सरपोतदार. त्यामुळे तुझा गेम तू सांग. का करतेस हे सगळं? काय एवढे कष्ट घेऊन माझ्या रूम मध्ये शिरलीस, मला त्या श्वेतासोबत रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलास आणि आता काहीच झालं नाही असं प्रिटेंड का करतेस? अंशुमन, हे चूक आहे वागणं म्हणून. तू असं लोकांच्या आयुष्याबरोबर खेळू शकत नाही. मला तर मजा येते बॉस. आय जस्ट लव्ह इट. आणि आता तुझ्या आयुष्याशी खेळायला पण मला खूप मजा येणार. इनफ. मला अजून काही बोलायचं नाही. बाजूला हो. नाही होणार. काय करणार? स्वानंदी वहिनी. अंशुमन, मी ना सगळ्यांसमोर. काय कोडीत मारणार? मार 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 लवकर. तिकडे सीसीटीव्ही आहे, रेकॉर्डिंग चालू आहे आणि मग प्रश्नच नाही समोर दादाला सांगायचं मार. अगं मार ना. आणि हो, मी ते माझ्या फोन मधून डिलीट पण होऊन देणार नाही. काय बऱ्याचदा तू तुझ्या तोंडावर पडते, हे आम्हाला बघायला मजा वाटते. तुला आवडत नसेल ना, पेक्षा एक काम कर, दादाला फोन करून बघ. हे बघ, मला काकूंना भेटायचंय. नाही जमणार. अंशुमन, प्लीज. प्लीज कम अगेन. प्लीज शब्द पण वापरतेस तू माझ्यासाठी. पण नाही जमणार. आय एम सो सॉरी. तू एक काम कर, माझ्या प्रिय दादाची परमिशन घे. बघू तो तरी काय म्हणतोय. म्हणजे आता खूप छोट्या छोट्या गोष्टींवर बोलत असतात. खूप इन्सल्टिंग बोलतात रे. कळतच नाही मला त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. दरवेळी तू श्रीमंत घरातली आणि आम्ही कसे गरीब घरातले आणि कसं आमच्याकडे काही गोष्टी चालत नाहीत याबद्दल सतत. आणि काय झालं? नंदुताई होती ना, मग रिसीव्ह कर ना. ते जाऊ दे, तू बोल आधी, तू मला सांग. पिंट्यादारी नको ना चिडूस तिच्यावर. चिडू नको तर काय करू? हे सगळं त्यांच्यामुळे झालंय. आदिरा, अजयच्या सोहळ्याला तू होतीस ना, बघितलंस ना काय झालं ते.
आजपर्यंत प्रत्येक वेळेस मी त्यांना समजून घेतात. साखरपुड्याच्या वेळेस समजून घेतलं, लग्नाच्या वेळेस समजून घेतलं, समजूनच घेत आलो. आय अंडरस्टँड पिंट्या दादा, पण तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे ना प्लीज. आदिरा बास, माझा ना आता खरंच पेशन्स संपलाय, आता नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला त्यांच्या घरात त्रास झाला. पिंट्या दादा, पण तो तिच्यामुळे नाही झालाय ना. पण आज जे झालंय, तुझी आई ऍडमिट आहे इथे, कोणामुळे? त्यांच्यामुळेच ना. पण मला सांग पिंट्या दादा, याचा अर्थ तू तिला कधीच माफ नाही करणार आहेस का? त्यांचं जाऊ दे आदिरा, मला त्यांचं काही महत्वच वाटत नाही, मी तो विचारच करत नाही. मला आधी सांग पिंट्या दादा, तू तिला माफ करणार आहेस की नाहीस? नाही. ओके, नाही म्हणजे यू नीड सम टाइम आणि तू परत. कधीच नाही. हे बघ, एक माणूस जितका चांगला वागू शकतो तितकं माझं त्यांच्याशी चांगलं वागून चाललंय. यापुढे नाही. मी त्यांना आयुष्यात कधीही क्षमा करू शकत नाही. पिंट्या दादा, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग घे. नंदू ते अशी नाही आहे रे, आणि ती हे सगळं मुद्दाम करत नसणार, आय एम शुअर. आदिरा, आय अग्री, आता सिच्युएशन थोडी इंटेन्स आहे, पण म्हणून काय तू त्यांना. आपण माझ्या लग्नाबद्दल नाही बोलत आहोत, आपण तुझ्याबद्दल आणि रोहन बद्दल बोलतोय. रोहनचं काय करायचं ठरवलंस तू? आता रोहन बद्दल आता दुसरा विचार काय करणार मी? आय लव्ह रो, आय वॉन्ट टू बी विथ हिम, पण पिंट्या दादा, मी त्याच्या आई बरोबर नाही राहू शकत. आय ट्राईड अँड आय फेल्ड. नाही राहता येणार, मला नाही जमणार आहे. स्वतः जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो रोहनलाच घ्यावा लागेल. त्याला त्याची आई हवी आहे, त्याची आई हवी आहे, त्याची आई हवी आहे, त्याची बाई हवी आहे, त्याची बाई, त्याची बाई. काय म्हणला दादा? नाही उचलत आहे दादा, फोन नाही उचलत आहे तुझा. आता कसं सांगणार त्याला? कसं सांगणार? बघ हा अंशुमन कसा वागतोय माझ्याशी, काय करतोय. ए, डोळे वाटरायचे नाही तर मला खाली. तुझी लायकी अजून तुला कळली, लायकी अजून तुला कळली, लायकी अजून तुला कळली. हरकत नाही, दाखवतो. सिक्युरिटी, सिक्युरिटी, प्लीज हेल्प करा मला. यांना प्लीज बाहेर काढा आत्ताच्या आत्ता. माझी आई ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये यांच्यामुळे. अंशुमन, प्लीज यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. माझ्या आईलाही नको इथे, माझ्या भावाला पण नकोय, कोणालाच नकोय. प्लीज यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. प्लीज तुम्ही, मी तुमच्या पाया, प्लीज जा तुम्ही. मॅडम, यांना प्लीज आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन जा. माझी मॉम. आता माझ्या सासूला अजून कारण सांगून आहे ना आपल्याकडे येत राहावं लागणार. हो, मी एक काम करू का? मी आपल्याकडे शिफ्ट होऊ का? पी आता नको. म्हणजे कसं आहे, आपल्याला समरला काहीतरी सॉलिड असं ठोस कारण सांगावं लागेल ना त्यासाठी. हं? तोपर्यंत तू सासरीच राहा. सकाळची येत जा ना जशी येतेस तशी.